याच्यावर खूप भांडते. सकाळी माझा अपमान केला, माझ्याशी भांडले, आता कशाला बोलते. अजून राग शांत झाला नाही का. बायको म्हणते कसा शांत होईल, सगळ्यांसमोर माझा अपमान केला वगैरे वगैरे. खूप बोलते. मग शेवटी तिला म्हणतो बायकोला, अगं डार्लिंग, रात्री जेवायला काय केलं. बायको रागात म्हणते विष केलं, विष. बायको म्हणते विष केलं, विष. हा मित्र लगेच तिला म्हणतो, मग एक काम कर, आज मला याला ऑफिसमधून उशीर होणार आहे, तर तू खाऊन झोपून जा. अशा प्रकारचे विनोदी प्रसंग आपल्या आजूबाजूला नेहमी घडतच असतात. आणि मित्रांनो, आज जे उपाय केले जातात, परंतु माणसाच्या मनामधील एन्झायटी, वरी, स्ट्रेस यामुळे निर्माण झालेला जो एक मानसिक प्रदूषण असतं ते दूर करण्यासाठी आपण क्वचितच विचार करीत असतो. आणि काही वेळेला आपण डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर आपल्याला सांगतात, डॉक्टरांकडे आपण गेलो की डॉक्टर आपल्याला सांगतात की मी औषध तर देतोय, पण तुम्ही थोडे दिवसभर आनंदात राहा, खुश राहा, तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंगनी जगा, म्हणजे पटकन बरे व्हाल. आजच्या कार्यक्रमात आपल्याबरोबर डॉक्टर हजरनीस साहेब पण आहेत. तेही माझ्या मताशी सहमत होतीलच की अशा प्रकारे पेशंटला मानसिकदृष्ट्या पण बरे करत, हस्तीदार व्यवहार करत असतात. असंच एकदा डॉक्टर हजरनीस साहेबांकडे एक पेशंट आला आणि त्यांनी स्वतःचा डायबिटीसचा रिपोर्ट दाखवला, ब्लड रिपोर्ट. तर डायबिटीस 450-500 एवढा. तर डॉक्टर साहेब त्याला म्हणाले, काय करता तुम्ही म्हणे, 500 डायबिटीस होईपर्यंत काय करता तुम्ही. थोडा व्यायाम करा, असं काही चालायला जा. तर तो माणूस डॉक्टरांना म्हणाला, अहो साहेब, एवढी गर्दी आहे, कुठे चालणार, सगळी गीच वस्ती आहे, चालायला लागत नाही. डॉक्टरांनी त्यांना विचारलं, कुठे राहता तुम्ही. तर पेशंट म्हणाला, मी आहे ना मुंबई पुणे हायवे जवळच राहतो. तर डॉक्टर त्याला म्हणाले, मग हायवेवर सकाळी मुंबई पुणे हायवे मला जात ना, तिथे कुठे का त्रास, बाजूनी चालायचं. पेशंट मला ठीक आहे म्हणून पेशंट गेला. आणि मग 2 दिवसांनी पेशंटचा परत फोन आला आणि डॉक्टरने विचारलं, डॉक्टर परवा मी आलो पण. तो पेशंट बोलतोय, बोला बोला डॉक्टर म्हणे. बोला काय, कसं काय आता. नाही म्हणे, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे पुण्यापर्यंत पोहोचलोय, आता काय करू. पुढे डॉक्टरही गमतीदार बोलत असतात. आमचा एक मित्र आहे, तो डॉक्टर आहे. त्याच्या मोबाईलवर फोन आला आणि डॉक्टर आणि माझ्याकडे मला सकाळी पेशंट म्हणाला बोलत असतात. मित्रांनो, मी म्हटलं तसं की जेव्हा डॉक्टरांकडे आपण जातो तेव्हा ते आपल्याला सांगतात की नेहमी आनंदित राहा, खुश रहा. डॉक्टर के कहने से खुशी जैसी खुराक नहीं, जिसे शरीर सुदृढ़ रहने के लिए खुराक की जरूरत होती है, उसी प्रकार हमारा मानसिक स्वास्थ्य अच्छा रहने के लिए खुशी की जरूरत होती है, ऐसे डॉक्टर हमेशा कहते हैं. तो डॉक्टर कहते हैं हमेशा खुश रहो, मुस्कुराते रहो, हंसते रहो. तो मैं कहना चाहूंगा कि हंसना ही जिंदगी है, हंसना ही जिंदगी है, हंसते गुजारो यारो. इतनी सी बात मेरी दिल में उतारो यारो. रोते रहे हैं अब तक, रोते रहेंगे कब तक, बरसों पुरानी आदत अब तो सुधारो यारो. आणि खरोखर मित्रांनो, आपण थोडं आपले कान डोळे उघडे ठेवले तर आजूबाजूला आपल्याला आनंद मिळतच असतो. हास्य, विनोद, लातर, ह्युमर जे काही म्हणा ते आजूबाजूला मिळतच असतं. स्वतःला पुढे जावं लागत, फक्त आपल्याला त्याला अनुभवता आलं पाहिजे. उदाहरणार्थ आपलं जे कार्यक्षेत्र असतं तिथे पण आजूबाजूला आपलं सगळं घडत असतं. जसं मी बँकेत होतो तेव्हा आपल्या बँकेच्या संदर्भात खूप गमती घडायच्या. त्यातल्या काही मी आपल्याबरोबर शेअर करतो. एकदा आमच्या बँकेमधनं एका कस्टमरनी व्हेकल लोन घेतली आणि पहिल्यांदा काही हप्ते भरले
आणि त्यानंतर पैसे अडचण झाली म्हणून ते काही हप्ते भरू शकले नाही आणि पुढे डिफॉल्टर म्हणून डिक्लेअर झाला तो कस्टमर आणि बँकेने त्याच्यावर जप्ती आणली. जप्तीची नोटीस पाठवली. ती नोटीस मिळाल्याबरोबर लगेच तो कस्टमर बँकेमध्ये त्या ॲडव्हान्सेसच्या ऑफिसरला भेटायला आला. त्याला समोर पाहिल्याबरोबर हा बँकेचा अधिकारी त्याला म्हणाला, तुम्ही पैसे भरले नाही म्हणून तुमच्यावर जप्ती आली आहे, काही चालणार नाही, तुम्ही लेटर ऑफ अंडरटेकिंग वगैरे साईन करून दिलेलं आहे, तेव्हा आता जप्ती होणारच नाही. तर कस्टमर म्हणाला, अहो मी तुमच्याशी भांडायला आलो नाही, मी फक्त तुम्हाला सांगायला आलो की त्याचं मला माहिती असतं की व्हेकल लोन घेतली आणि पैसे नाही भरले तर व्हेकल जप्त होतं. मला माहिती असतं तर मी माझ्या लग्नाची मॅरेज लोन पण बँकेतच घेतली असते. श्यामला ठोंबरे साहेब. हो हो पंकजी. हो हो बोला. हो हो ऐकतेय. हा साधी प्रकारं न भवती तसं. हा 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 एकवारमपि न अभवत्. न एकद्विवारं हास्यध्वनिः आदौ वा? हा एतद् भवती पश्यतु. हा हा त्रिवारम् अभवत्. असं आमच्या बँकेमध्ये एकदा एक कस्टमर आला आणि त्यांनी सगळी चौकशी केली, टेस्टमध्ये किती वर्षासाठी किती वर्षासाठी किती हे सगळं सांगितलं. तर बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्याला विचारलं की भाई साहब बैंक में खा ए फसी. दुसरा मित्र म्हणतो, अरे काय वेड्यासारखं बोलतोय, त्या आजूबाजूला सगळे संस्कारी लोक बस, जरा वेडेपणा करू नको. तो विचित्र मित्र म्हणतो, मी काय करू म्हणे, जे आहे ते बोलतोय मी. परत तो बोलायला लागतो, ए चढी ए फसी, ए चढी ए फसी. दुसरा मित्र म्हणतो, अरे काय बोलतोय मी, नाही सांगतो तरी कशाला बडबड करतोय म्हणे, सगळे लोक माझ्याकडे पाहत आहेत. हा वेडा मित्र म्हणतो, अरे जे लिहितेच मी वाचतोय. मित्रांनो तिथे लिहिलेलं असतं HDFC. आता HDFC आपण सरळ वाचू शकतो, परंतु अशी विचित्र काहीतरी खोपड्या असते. बंधू भगिन्या, एकवारं एका महिला तस्याः पतिं प्रातःकाले ग्लासमध्ये दुग्धं ददाति. वदति दुग्धं पिबतु. पत्नी वदति, अरे पति वदति, अहं दुग्धं न पिबामि, कारणं दुग्धं पिबामि चेत् मम उदरे समस्या भवति, पचनं न भवति. पत्नी वदति, न न अद्य अवश्यं पिबतु, दुग्धं बहु उत्तममस्ति, मध्ये केशर काजू पिस्ता बदाम सर्वं स्थापितमस्ति, अवश्यं पिबतु. तथापि पति वदति न पिबामि, किमर्थम् आग्रहं करोति. पत्नी वदति, प्रथमं दुग्धं पिबतु, अनन्तरम् आग्रहस्य कारणं वदामि. पत्नी दुग्धं पिबति, अनन्तरं पृच्छति, वदतु अधुना किमर्थं दुग्धं पातुम् आग्रहं करोति. पत्नी शान्ततया हास्यं कृत्वा वदति, आग्रहं करोमि, कारणम् अद्य नागपञ्चमी अस्ति. बहु सम्यक्. अस्तु अस्तु अस्तु. एकवारम् अस्माकम् एकः मित्रमस्ति, सः कीर्तनकारः. कीर्तनकार महोदयः कीर्तनसमये एकं प्रश्नं पृच्छन्ति यत् मृत्युपश्चात् का स्वर्गलोकं गन्तुमिच्छन्ति, ते हस्तम् उपरि कुर्वन्ति. कीर्तनकार भुवा अस्ति, प्रश्नं मृत्यु अनन्तरं के स्वर्गलोकं गन्तुमिच्छन्ति तर्हि हस्तम् उपरि कुर्वन्तु इति. तत्र उपस्थिताः सर्वाः महिलाः शीघ्रं शीघ्रं हस्तम् उपरि कुर्वन्ति. एकः अपि पुरुषः हस्तम् उपरि न करोति. तर्हि कीर्तनकार बुवा अस्ति, सः पृच्छति, अरे केवलं महिलाः स्वर्गं गन्तुम् इच्छन्ति, पुरुषाः न इच्छन्ति वा. एकः अपि पुरुषः हस्तम् उपरि न कृतवान्, किं कारणमस्ति. तर्हि तत्र एकः विचित्रः
पुरुषः अस्ति सः वदति वयं हस्तम् उपरि न कृतवन्तः कारणं यदा महिलाः उपरि स्वर्गं गच्छन्ति तर्हि अत्र पुनः स्वर्गः एव भविष्यति। विनोदाला कुठल्याही प्रकारचं भाषेचं बंधन नसतं म्हणून गमतीत म्हणून माध्यमेन आप विनोद असतो. मित्रांनो, मराठी माणूस म्हटला की तो नाट्यप्रेमी असतो आणि आजपर्यंत मराठी रंगभूमीवर जी अनेक नाटकं प्रस्तुत झाली त्यातल्या काही निवडक नाटकांच्या नावांचा उपयोग करून मी आपल्या पुढे आता एक पत्र सादर करणार आहे. खास करून माझ्या कार्यक्रमामध्ये जेव्हा फक्त मराठी ऑडियन्स असतो तेव्हा मी हे पत्र खास सादर करत असतो. तेव्हा आज आपल्या सर्वांसाठी हे पत्र मी सादर करतो. त्याची भूमिका अशी की दोन मित्र एकमेकांना, त्या मित्रांचीही नावं नाटकातलीच नावं आणि पत्राचं संपूर्ण मजकूर, नाटकाची नावं एकमेकांमध्ये गुंफून तयार केलेला आहे अर्थपूर्ण असा एक संदेश, एक मजकूर असं हे पत्र आहे. तेव्हा सादर करतोय नाटकातील पत्र. शीर्षक आहे नाट्यगुंफ. हे ऐकताना आपण सर्वांनी प्रयत्न करावा की नाटकाच्या पत्रामध्ये किती नाटकांची नावं आहेत तो मोजण्याचा प्रयत्न करावा. शेवटी मी नक्की किती संख्या ती सांगेन, मग पाहू. मग तुम्ही स्वतःची उत्तरं पडताळून पहा खरी कशी असते. तरी सादर करतोय नाटकातील पत्र. शीर्षक आहे नाट्यगुंफ. प्रिय मित्र पंडितराज जगन्नाथ, साष्टांग नमस्कार. मला वेगळं व्हायचंय असं तुझ्या तोंडून ऐकून मी झोपी गेलेला जागा झाला आणि संशय कल्लवानं माझ्या कट्याळ काळजात घुसली. माझी बायको, माझी मेवणी यांनी मला सावरलं आणि त्यानंतर तू जाण्याचं कारण समजलं. त्या दिवशी कळत नकळत म्हणे तू एकच प्याला घेतला होता. लेकुडे उदंड झाले असे दिनूच्या सासूबाई राधाबाई म्हणतात. पण ते मोरूच्या मावशीला फार लागले. अरे, मानाचा मान सर्वांनाच असतो हे मला कळायला हवं. कालच शाकुंतल आणि वृक्षकटिकातील सौभद्रांची शारदा, मदनाची मंजिरी, मंदारमाला, कानोपात्रा, ययाती देवयानी, मेनका, मानसकन्या, पवित्र सीता, सती सावित्री, संत मीराबाई, मीरा मधुरा, द्रौपदी, सौभाग्यलक्ष्मी वहिनी, ती फुलराणी आणि वसंत सेना या सर्वांची भावबंधनपूर्ण पत्रे मिळाली. शारदेचे स्वयंवर निश्चित झाले असून पाणीग्रहणानंतर लग्नाची बेडी पायात पडून ती चिमणराव कुंड्याभाऊची कुलवधू होणार आणि प्रभावाच्या अभावामुळे घडलेली स्वरसम्राज्ञीच्या प्रीतिसंगम आणि त्यानंतरच्या प्रेमसंगीची आत्मकथा तुला समजलीच असते. बरं, ते जाऊ दे. सीमेवरून परत जा असे तू मत्स्यगंधेला का म्हणाल? तेव्हापासून ती घराबाहेर पडली. अंमलदार पुरुष, कमांडर पटवर्धन, संत बुराकुंभार, संत तुकाराम, संत तुलसीदास, सिंहाच्या छाव्यासारखे असलेले छत्रपती शहाजीराजे भोसले, सत्याग्रही होनाजी बाळा, तरुण तुर्क म्हाताऱ्यासारखं असणारे गरीब बिचारे पुरुष आणि विदूषकासारखा दिसणारा साखर खाल्लेला माणूस, ही सर्व मंडळी आली पण काही उपयोग झाला नाही. सासरेबुवा जरा जपून, दिल्या घरी तू सुखी राहा, देव दिना घरी धावला, दिवा जळू दे सारी रात, तुझं आहे तुझं पाशी, सौजन्याची ऐशी तैशी, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, कळा लागल्या ह्या जीवा, इच्छा माझी पुरी करा. इथे चमकला ध्रुवाचा तारा, म्हणून सारं कसं शांत शांत आणि शांतेचं कार्य चालू आहे म्हणून कधीतरी कोठेतरी जग काय म्हणेल असे म्हणणारी आणि हिमालयाच्या सावलीत काचेचा चंद्र मिळावा अशी अपेक्षा करणारी मत्स्यगंधा, माझा कुणा म्हणून प्रेमा तुझा रंग कसा, केला मोहन कुणीकडे, दुरितांचे तिमिर जाऊ, हा दैवाचा खेळ निराळा आणि घनश्याम नयनी आला असे वारंवार म्हणून अश्रू ढळायचे आणि त्यामुळे तिच्या अश्रूंची झाली फुले रे बाबा. आणि तरी पण डॉक्टर लागून ते ऐकत नाही. काका खिशाचा होता म्हणून फार बरं झालं हो.
त्यामुळे मत्स्यगंधेला बटाट्याच्या चाळीत वर्षामधला रिकामा मिळाला. बरं, एवढं सुवर्ण तुला मिळूनही थँक्यू मिस्टर ग्लॅड असे म्हणण्याऐवजी 2 स्पेशल मॅरेज सेरिमनीमध्ये जाऊन हॅपी रिटर्न्स ऑफ द डे असं म्हणालास आणि तिथून आंधळ्यांच्या शाळेत जाऊन कबड्डी खेळलास आणि विद्याहरण देखील केलं. तरी पण अपराधी आहे असे थोडी तू म्हणणार आहेस. कारण बेबंदशाहीमधील संन्यस्त खडग हाती घेतलेला जाणता राजा असामी तो देवमाणूस स्वामी, परंतु अशी ही बनवाबंदी आणि हसवणूक फसवणूक करणारा तो घाशीराम कोतवाल, सखाराम बाइंडर किंवा नटसम्राट असेल, पण तो नव्हे असे म्हणण्याची तुझी जुनी सवय मला ठाऊकच. झालं गेलं विसरून जा. उद्या संसार फुलवायला श्रीशंकराजवळ अखेरचा सवाल करून ही तो श्रींची इच्छा आणि त्यांच्या चरणी वाहतो ही दुर्वांची जुडी असा विचार करून आम्ही जातो आमच्या गावा आणि प्रेमाच्या गावा जावे अशा भावनेनं मर्मबंधातली ठेवही आणि सांभाळायला वराड चाललाय लंडनला. त्यांच्याबरोबर वाऱ्यावरच्या वरातीत बसून रायगडाला जेव्हा जाग येते आणि शांतता कोट चालू आहे तेव्हा रणदुमदुमी वाजता सर्वोच्चाच्या साईत परती तू इकडे आला म्हणजे आपण हबीजाबाईच्या कोठीवरील दिलेल्या ओसरीवर बसून एका रविवारच्या कहाणीतील एका संन्यासाची गोष्ट, एका लग्नाची गोष्ट ही गमतीची आणि अकलेच्या कांद्याची गोष्ट ऐकूया. आणि इथे आल्यावर तुला घरात फुलला पारिजात अशी पाखरे येतील आणि येथेच गवताला भाले फुटतात ही सर्व भाव्यात. तेव्हा असतील तसा पटकन रथचक्रावर बसून ये, पण येताना मात्र व्हॅक्युम क्लीनर मेघधनुष्य आणि कोल्हापूरची लवंगी मिरची आणावयास विसरू नको हो. बरं, तर प्रत्यक्ष लवकरच भेटूया. तुझा मित्र गारव. मित्रांनो, या नाटकामध्ये मूळ जे नाटक आहे ओरिजिनल त्याच्यामध्ये 187 नाव आहेत. पण आज आपल्याकडे वेळ खूप कमी असल्यामुळे मी बरीचशी नावं एक सिक्वेन्स कमी करून आता मी आपल्यापुढे 132 असतो. एक आनंदाची गोष्ट अशी सांगतो की काही वर्षांपूर्वी पुण्याला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो असताना एका कार्यक्रमात मी हे पत्र सादर केलं होतं आणि माझ्या सुदैवाने डॉक्टर श्रीराम लागू समोर बसले होते. कार्यक्रम संपल्यानंतर मी त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेलो तेव्हा त्यांनी मला भरभरून आशीर्वाद देताना फक्त एक वाक्य प्रेमाने म्हटलं की संजय, आम्ही फक्त नाटकं केली पण तू त्याची दखल घेतली. खरी गोष्ट. असो मित्रांनो, जेव्हा एखादा नाटककार एखादं नाटक लिहायची मनामध्ये कल्पना करतो तेव्हा त्याच्या मनात त्या नाटकाची आकृती तयार होते. जेव्हा तो नाटक लिहितो तेव्हा ती त्याची कृती तयार होते. मग ते नाटक जेव्हा मंचावर येतं आणि त्याला एक छान दिग्दर्शन लाभतं तेव्हा त्याची कलाकृती बनते. आणि नाटकात जेव्हा चांगला अभिनयाची जोड लागते तेव्हा त्याची नाट्य कृती बनते. आणि ते नाटक पाहताना जेव्हा प्रेक्षक भरभरून दाद देतात, ताई देतात, ती त्याची स्वीकृती असते. आणि ही स्वीकृती मिळते कारण ती प्रेक्षकांची मनोवृत्ती आहे. अशा प्रकारची स्वीकृती देण्याची जी मनोवृत्ती आहे हीच आपली महान संस्कृती आहे. मित्रांनो, मी जसं पहिल्यांदा म्हटलं की विनोद कुठलंही बंधन नसतं. विनोदाला भाषेचं स्थलकालाचं कुठलंच बंधन नसतं आणि बहुतेक विनोद हा भाषेतून निर्माण होत असतो. एकदा सकाळी उठल्यावर एक बाई घरामध्ये अत्यंत उदास असतात. तो नवरा म्हणतो, काय झालं उदास व्हायला, काय झालं? तर म्हणजे काय करू, हे पण माझ्या डोक्यामध्ये पांढरा केस दिसतो. आणि मित्रांनो, काही वेळेला की काही लोकांना अशी सवय असते, सगळ्यांचा तुमचा अनुभव असेल की जिथे गरज नसते तिथे पण आपण उगाच इंग्रजी बोलत असतो. खरं म्हणजे त्याची गरज नसते. आपण एकमेकांचं का मराठी बोलू शकत असतो, समजतो, मग इंग्रजी बोलायची का? पण काही लोकांना असं एक स्टेटस असतं की इंग्लिश फाड करतो. पण त्यांनी गमती घडतात. त्याचं एक उदाहरण सांगतो. तर त्या बाईंना स्वतःच्या डोक्यात पांढरा केस होऊन फार दुःख होतं. आता त्या इंग्लिशच्या प्रेमी असतात म्हणून त्या नवऱ्याची इंग्रजीत बोलतात, त्यांनी गडबड कशी होते.
तर नवरा म्हणतो काय झालं, तर ती बाई लगेच दुःख करून म्हणते इट्स नॉट फेअर टू हॅव व्हाईट हेअर, इट्स नॉट फेअर टू हॅव व्हाईट हेअर, नाऊ यू टेल मी व्हॉट शुड आय डू. तर नवरा लगेच म्हणतो यू शुड डाय. आता काय गरज नाही का इंग्रजी बोलायची, पण मध्ये काय इंग्लिश बोलाय, काय इंग्रजी बोलायची काही जरूर नसतं. माझे बरेच मित्र मला म्हणाले संजय म्हणे तू काहीतरी त्याची व्यवस्था कर ना. म्हटलं ते इंग्लिश बोलतात त्याला मी नाही म्हणे तुझ्याकडे बऱ्याच आयडिया काय कल्पना असतात म्हणे तू काहीतरी युक्ती कर. म्हटलं ठीक आहे पाहू. आणि मित्रांनो एकदा तशी वेळ एकदा ते इंग्लिश फाड 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 करत होते. तर मी त्यांना म्हटलं हा काय जोशी साहेब तुम्ही काय इंग्लिश बोलताय, जबरदस्त इंग्लिश तुमचं आणि ग्रामॅटिकली पण काय क्लिअरिटी आहे तुमची. एकदम गर्वाने त्यांची छाती फुगली आणि मग है साथ है वो अंदर से बाहर बाहर से अंदर ऐसे करती रहती, म्हणजे आतबाहेर करत असतात. तर ते तिथे येणाऱ्या लोकांना निदर्शन असायचं. एक वस्तू त्या बाईंना विचारतात की दादी माँ मैं रोज देखता हूँ हमारी क्लास जैसी शुरू होती है अंदर से बाहर बाहर से अंदर क्यों करती है. तो दादी माँ ने बोला क्या करूँ अभी बहू का जमाना है ना, तो वो कहे वैसा करना पड़ता है. मैं बहू तो बहुत अच्छी है आपकी, बहुत प्यारी है, वो क्या कहती है. तो मैं बहुत प्यारी तो है लेकिन जब वो योगा क्लास शुरू होता है ना तो रोज वो बोलती है 7 अंदर 7 बाहर, 7 अंदर 7 बाहर. त्याचा काही गमती सांगतो तुम्हाला. एकदा एका माणसाला त्याचा मित्र म्हणतो का रे म्हणे आई कशी आहे, म्हणे आई बरी आहे. आणि म्हणे ताई कशी आहे, ताई पण बरी आहे. आणि म्हणे दादा, अरे दादाही बरा काय सगळं मित्र सगळे बरे, सगळे दादाही बरं आहे म्हणे. दुसरा मित्र म्हणतो मग बाबाही बरेच असतील नाही. हा पहिला मित्र म्हणतो अरे गाढवा बाबा बरेच नसतात, बाबा एकच असतात, बाबा बरेच काय. आमचा असा एक मित्र आहे त्याचं नाव दीपक. म्हणजे नावातल्या कशा गमती असतात पहा. आणि मित्रांनो काय वेळेला त्यावेळेला कळत नाही, काही लोकांना दुसऱ्या दिवशी कळतो पण ते दुसऱ्या दिवशी असतात. पण आज जमलेले सगळे लोक छानाचे हुशार आहेत मला खात्री आहे. त्यामुळे काही वेळेला विनोद संपायच्या आधी त्यांना असू येत असतं पण ते संपल्यावर होता. तर मी सांगत होतो आमचा एक मित्र त्याची बायको ज्योती. आता त्यांचा छोटा मुलगा 3 वर्षाचा, त्याचं नाव विनोद. आता एकदा दीपककडे त्याचा मित्र आला पहिल्यांदाच घरी, म्हणून दीपकने अगदी कौतुकाने बायकोची ओळख करून दिली, ही माझी बायको ज्योती. आणि मुलाकडे बोट दाखवून सांगितलं हा आमच्या दोघांचा विनोद. तिला कळतं हरकत नाही. तर अशा गमती. आता हा दीपक आणि ज्योती एकदा रस्त्यात, आणि हा विनोद नाही, हा मित्रांनो ही घडलेली हकीकत आहे. हा दीपक आणि ज्योती एकदा रस्त्यात भेटले तर दीपकच्या हाताला असा पाटा बांधलेला होता. म्हटलं अरे काय झालं दीपक. तर म्हणजे जाऊ दे माझं नशीबच विचित्र. म्हणजे काय झालं काय ते तर सांग. तर म्हणे मी भाजलो. मी लगेच म्हटलं किती वेळा सांगितलं ज्योतीला हात लावून. काही वेळेला त्या बोलणाऱ्याच्या मनात तसं काही नाही, पण आपल्या ऐकणाऱ्याच्या मनामध्ये काहीतरी विकृती असते, त्यामुळे त्याला विरोधाचं स्वरूप निर्माण होतं. आता एक मराठी भाषेच्या प्राध्यापिका बाई खूप हुशार आणि त्यांचा नवरा इंजिनियर. तर तो त्यांना म्हणतो का गं कधी तरी तुला विचारून म्हणतो मी लयला बसतो तेव्हा आठवलं एक तुला विचारायचं नाही, नक्की विचारू ना. म्हणे विचारून त्यात काय झालं. तर म्हणे मिठीतला मी पहिला का दुसरा. मिठीतला मी तुझ्याशिवाय दुसरं कोण सांगणार म्हणे. मिठीतला मी पहिला का दुसरा. अशा गमती. मित्रांनो आजच्या कार्यक्रमात ज्यांनी परिचय करून दिल्या सौभाग्यवती ऋतुजा वेलणकर, त्या मूळ बडोद्याच्या आहेत म्हणजे, आणि आमचा त्यांचा खूप चांगला घरोबा आहे लहानपणापासूनचा. आणि आमच्यासाठी त्या बाहेर भाषण आहेत. त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव म्हणजे श्यामला कुलकर्णी, आम्ही त्यांना प्रेमाने श्यामा म्हणतो. त्यांच्या घरी मी त्या बडोद्याला असताना बरेच वेळा जाणं व्हायचं. तर एकदा त्यांच्या घरी गेलो असताना एक गंमत घडली ती मी तुमच्याशी शेअर करतोय. श्यामाला हरकत नसेल तर चालेल ना. चालेल श्यामा. तर आता श्यामा नुकतीच
कॉलेजला आली होती आणि कॉलेजला आलेल्या मुलीला आई, तिच्या आई प्रत्येक ठिकाणी असं असतं की स्वयंपाक वगैरे शिकवत असते. तर एकदा मी त्यांच्या घरी गेलो असताना श्यामा स्वयंपाक करत होती. मी म्हटलं अरे वा, श्यामा स्वयंपाक करायला लागली, खूप छान, आता मला कधी जेव घडणार? तर श्यामा म्हणे या कधी पण या तुम्ही जेवायला. म्हटलं पहा नक्की येईन. हो म्हणे या नक्की या. म्हटलं मी कधी पण येईन. हो या या म्हणे. म्हटलं पण शनिवारी नको. तर पण श्यामा म्हणाली का शनिवारी तुमचा उपवास असतो? मी म्हटलं अगं शनिवारी उपवास नसतो पण रविवारी दवाखाने बंद असतो. आणि मग श्यामाने ते लक्षात ठेवलं आणि श्यामा तशी हुशार, संस्कृतची विद्वान आणि आता तर सुरवाणीची प्रधानाचार्य आहे. तर कॉलेजच्या जीवनातला किस्सा तिच्या बरोबर लक्षात होता. आता लॉकडाऊनच्या आधी 6 महिने मागच्या वर्षी मी आणि माझी बायको श्यामाच्या घरी गेलो ठाण्याला. तेव्हा गेल्यावर श्यामाने अगदी प्रेमाने विचारलं की काय घेणार, थंड गरम काय घेणार. आता मला गमतीदार स्वभाव म्हणजे प्रत्येकाला गंमत करायची आणि आनंद करायचा अशी सवय मला. म्हणून मी जसं श्यामाने विचारलं की काय घेणार, थंड गरम. मी म्हटलं दोन्ही घेणार, थंड आणि गरम दोन्ही. म्हटलं आता हिची फजिती होईल. पण श्यामा एवढी हुशार की थोड्या वेळी 2 हातात 2 ग्लास घेऊन आले. आणि मग काय तर म्हणे एका ग्लासात गिझरचं पाणी आणि दुसऱ्या ग्लासात फ्रीजरचं पाणी. मित्रांनो, मी जसं सुरुवातीला म्हटलं की आजच्या कार्यक्रमामध्ये आपण हास्यरसाच्या तरंगावर स्वार होऊन आपल्या जीवनातील तणावाला अलविदा म्हणणार आहोत. पण जसं डॉक्टर आपल्याला सांगतात की जेवताचा आहार तुम्ही घेत जा, म्हणजे नुसतं गोड खाऊ नका, तर तिखट, आंबट, खारट सर्व प्रकारचा आहार घ्यावा. तसंच आजच्या कार्यक्रमामध्ये हास्याचा भाग जरी जास्ती असला तरी त्याच्या बरोबरीने जसं चटणी, कोशिंबीर किंवा लिंबाची एखादी पाक असते तोंडी लावायला, तसं थोडंसं करुण रस किंवा वात्सल्य रसाकडे पण आपण स्पर्श करणार आहोत. असो तर असं म्हटलं जातं की विनोदाचा जन्म बरेच वेळा कारुण्यातून किंवा करुणतेतून होतो. कारुण्य ही विनोदाची उदाहरणं आहेत की जिंकला तर आपल्याला त्यांच्या सुरुवातीच्या काळात किंवा वर्तमानात देखील खूप कष्ट किंवा दुःख दिसतात, पण ती जगापुढे दुःख कधी मांडलं नाही. जगप्रसिद्ध विनोद सम्राट ज्यांना किंग ऑफ ह्युमर असं म्हटलं जातं, चार्ली चॅप्लिन, यांच्या आयुष्यात देखील असंच घडलं. त्यांच्या आयुष्याची जर का आपण आढावा घेतला तर नक्की कळतं की त्यांच्या बालपणापासूनच इतके संघर्ष होते. त्यात खोलात जात नाही, आज वेळ जास्ती नाहीये म्हणून, पण त्यांचं जीवनचरित्र उपलब्ध आहे. तर त्यात आपल्याला कळतं की सुरुवातीचा काळ खूप कष्टाचा होता, पण त्यानंतर त्या सुमारास आणि त्यानंतर त्यांनी जगाला खूप हसवलं आणि आज आपण त्यांना विनोद सम्राट म्हणून जगप्रसिद्ध आहेत. तेव्हा चार्लीच्या एका पुस्तकामध्ये खूप छान हास्याबद्दल दिलेलं आहे. ते असं म्हणतात की द मोस्ट वेस्टेड डे ऑफ आवर लाईफ इज द डे वेन वी हॅव नॉट लाफ्ड. हास्याचं किती महत्व आहे. द मोस्ट वेस्टेड डे ऑफ आवर लाईफ इज द डे वेन वी हॅव नॉट लाफ्ड. आणि मग ते पुढे म्हणतात की लाइफ लाफ्स एट यू वेन यू आर अनहॅपी. जिंदगी हम पर हंसती है जब हम दुखी होते. लाइफ लाफ्स एट यू वेन यू आर अनहॅपी. लाइफ स्माइल्स एट यू वेन यू आर हॅपी. अँड लाइफ सॅल्यूट्स यू वेन यू मेक अदर्स हॅपी. किती मोठी भाषा, किती मोठं तत्वज्ञान सांगतात सोप्या शब्दांनी. आणि खरोखर ते पुढे असं म्हणतात की टू मेक पीपल हॅपी, टू मेक पीपल हॅपी इज इक्वली अ होली वर्क सो ॲज टू प्रे टू द गॉड. दुसऱ्यांच्या डोळ्यातली आसवं पुसण्यासाठी स्वतःच्या डोळ्यातली आसवं घेऊन दुसऱ्यांचं दुःख कमी करून त्यांना हसवून त्यांची करमणूक करणं हा माणुसकीचा पहिला धर्म, असं सगळेच विनोद सम्राट सांगत असतात. आपण आपल्या वाङ्मयात वाचतो आणि गोष्ट खरी पण आहे. ते पुढे असं म्हणतात की आय ऑलवेज प्रिफर टू वॉक इन रेन. आय ऑलवेज प्रिफर टू वॉक इन रेन सो दॅट पीपल कॅन नॉट सी माय टीयर्स. किती मोठी गोष्ट आहे. आणि आपले पण साहित्यिक, आपले पण संत वाङ्मयामध्ये अभंगातून आपल्याला आनंदाचे डोही आनंद तरंग असे सांगणारे अभंग देखील आपण गात असतो. पायाला आनंदाचा प्रसार करा, आनंदी ठेवा लोकांना, हाच मूळ विचार सर्व साहित्यकारांनी सांगितला, आपल्यापर्यंत पोहोचवला.
तो आपल्या मनाला पुजतो खरा का, हा प्रश्न आपल्याला विचारावा लागतो अनेक वेळा. काही ठिकाणी हॅपीनेसची व्याख्या, हॅपीनेस, व्हॉट इज हॅपीनेस याविषयी चार्ली चॅप्लिन खूप छान लिहितात. हॅपीनेस डज नॉट डिपेंड अपॉन व्हॉट इज हॅपनिंग इन माय लाईफ. हॅपीनेस डज नॉट डिपेंड अपॉन व्हॉट इज हॅपनिंग in my life, but happiness is upon how I think about the happening in my life. किती छान म्हणतात. आणि life, only 10% of life is how you make 90% of life is how we एवढी मोठी असतो. आणि मित्रांनो, हा विचार गालिब साहेबांनी एका त्यांच्या शेअरमध्ये, त्यांचा अचानक मला शेअर आठवला की गालिब साहेब हेच सांगतात की स्वतःची दुःख विसरून दुसऱ्याचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न जो करतो तो खरा माणूस. गालिब साहेबांच्या शेअरमध्ये असं म्हणतात की आंखों को रोने का हुनर सिखाएंगे. भीतीनं पोटात गोळा ऐकलाय, अनुभव होते. भीतीनं पोटामध्ये गोळा येतो असं बरेच वेळा अनुभवलंय, पण आज भीतीने माझ्या नाही कळालं. पेटी वाजवण्यात मुलांचे ते आपण सांगू शकतो, परंतु मुलीच वेळेवर सांगता पुढे जायचं आहे. माझा कार्यक्रम साधारणपणे 2-2.5 तासाचा असतो, परंतु आजच्या कार्यक्रमच्या आयोजकांनी आपल्याला 1 तासाची वेळ दिली आहे, त्यामुळे आपल्याला थोडंसं बदलल्यामुळे तर असे मी म्हटलं तसं हास्य उठून कसंही भाषण देत असतं. एकदा इंदोर मोठी झालेली, मध्य प्रदेशात मोठी झालेली मुलगी, आता आपल्याला माहिती आहे की मध्य प्रदेशामध्ये मराठी लोकांच्या बोलण्यात बरेच हिंदी शब्द येत असतात, म्हणजे त्या मुलीच्या बोलण्यामध्ये हिंदी शब्द येत असतो. आणि लग्न होऊन ती पुण्याला जाते. लग्नानंतर पुण्याला गेल्यानंतर एकाच महिन्यामध्ये सासूबाईंना घरात मदत करत असताना एकदम सासूबाईंना एक अर्जंट फोन येतो. म्हणून सासूबाई सुनेला सांगतात की सुनबाई, मी आम्हाला जाते, पोळ्या कणिक भिजवून ठेवली, तर तू पोळ्या परत धुवून. हो सासूबाई, नक्की नाही करेन, तुम्ही ना जा. असं म्हणून ती जी कणिक असते भिजलेली, मध्ये ती बोट खूप पाहते की कणिक नाही भिजली आहे का नाही. कणिक थोडी असते, ढिली असते. पटकन ती सुनबाई सासूबाईंना त्याच्यावर सासूबाई, तुमचा आटा थोडा ढिला आहे. सासऱ्या सुनबाईंना कॉम्प्युटर लावून, सुनबाई 40 वर्षात मी बोलू नाही शकलो, तू 1 महिन्यात बोलले म्हणजे. सासू सुनेची एक गंमत. एकदा सुनेला म्हणतात की सुनबाई, आपली तुझी परीक्षा घे. सुनबाई बिचारी चांगल्या संस्काराची आणि अबोध वळणाची, स्वभावाने खूप शांत प्रेमळाची, ती एकदम घाबरून जाते. म्हणजे सासूबाई, मी आधी नाही घेतलं परीक्षा घेणार, मी तयारी केली असते ना. सासू म्हणजे अगं तसं अवघड नाही, सोपी परीक्षा घेणार आहे. बरं म्हणे, सासूबाई सुनेला विचारतात, आपण दोघी खोलीत आहोत असा तो विचार कर, की मी पलंगावर बस, तू कुठे बसशील. म्हणते तुमच्या समानांतर तर मी नाही बसू शकत, तुमचं मान ठेवायचं म्हणजे, तर तुम्ही पलंगावर बसले असं उंच, तर मग मी खुर्चीत बसले. सासू म्हणते मी खुर्चीत बसले, तर तू कुठे बसशील. सुनबाई म्हणते तुम्ही खुर्चीत बसले, मग मी स्टूलावर बसेल तुमच्यापेक्षा खाली. सासू म्हणते मी स्टूलावर बसत. सून म्हणते तुम्ही स्टूलावर बसले, मी चौरंगावर बसेल. सासू म्हणते मी चौरंगात बसले तर. सून म्हणते मग मी खालती पाटावर बसेल जमिनी. सासू म्हणते मी पाटावर बसले तर. सुनबाई म्हणते तुम्ही पाटावर बसले तर मग मी जमिनी सतरंजी टाकून त्यावर बसू. सासू म्हणते मी सतरंजीवर तुझ्या शेजारी बसू, तर तू काय करशील. म्हणजे मी सतरंजीवरून खाली जमिनीवर बसेल, तुमच्या बरोबर तर ती बसायची माझी योग्यता, जमिनीवर बसेल. सासू वाटू द्या. सासू म्हणजे मग मी बसले तर तू काय करशील. विचार करणे, काय करीन काय करीन काय करेन. हा तुम्ही जमिनीवर बसला ना माझी जाणी, तर जमिनीमध्ये खड्डा होईल आणि त्या खड्ड्यात होईल. सासू म्हणते त्यात तू काय करशील. तर सून लगेच म्हणजे खड्ड्यात मी वरून माफी टाकून. गरीब सून बाई म्हणजे किती ऐकून घेणार ना.
शेवटी गाय घरी बसली तरी अंगात आलं तर मग शिंगावर घेणं. अशा गमती जमती व्यवहारात घडत असतात. एक नवविवाहित दंपती, न्यूली मॅरिड कपल लग्नाच्या आधीपासून नक्की करतात की आपण फिरायला हनीमून काठमांडूला जायचं, नेपाळमध्ये. तर 5 स्टार हॉटेलचं बुकिंग वगैरे करतात आणि खूप छान थाटात लग्न होतं. आणि लग्नाच्या दिवशी दुसऱ्या दिवशी फक्त काठमांडूला जाण्यासाठी विमानतळ येतात. आणि दुर्भाग्य असं की त्या दिवशी अचानक तुफान येतं, सोसायटीचा पाऊस, वातावरण बदलतं आणि अनफॉर्च्युनेटली ऑल फ्लाईट टॉवर्ड काठमांडू आर कॅन्सल अशी सूचना मिळते. काठमांडूच्या सगळ्या फ्लाईट कॅन्सल. हे कळल्यावरती नवी नवरी खूप उदास होते आणि नवऱ्याला म्हणते, अहो म्हणे काय नशीब बाबा, एवढ्या 5 स्टार हॉटेलचं बुकिंग केलं, आता आपण काठमांडू जाऊ शकणार नाही म्हणे. आता कसं आपण काठमांडूला वारंवार ती म्हणते काठमांडूला जायचं, काय करायचं, आपण नाही जाऊ शकणार, तर काय करणार. नवऱ्याला म्हणतो काय हरकत, तर गरीब काठमांडू म्हणे. असो अशा गमती आपल्या आजूबाजूला मित्रांनो घडतच असतात. अशा देशामध्ये आपल्या प्रत्येक माणसाचं जे मन असतं मित्र, या मनाविषयी बऱ्याच साहित्यकारांनी असं म्हटलंय की मन खूप चंचल आहे, मन ते माकड आहे, तिकडे उड्या मारत असतो, एक ठिकाणी बसत नाही वगैरे वगैरे. आणि आपल्याला अनुभव आहे की प्रत्येक माणसाच्या मनामध्ये चांगले आणि वाईट विचार येत असतात. हे विचारांचं वादळ किंवा हे युद्ध हे प्रत्येक माणसाचा अनुभव असतो. आणि त्या द्वंद्व युद्धामध्ये काही वेळेला खोटे निर्णय घेतले जातात आणि मग त्याचा मार्ग पश्चाताप होतो, असाही अनुभव असतो बरेच. तर हे जे द्वंद्व आहे ते एका रचनेतून आपल्यासमोर सादर करणार आहे. त्या रचनेचं नाव आहे मन. हे मन कसं असतं आणि कसा आपण निर्णय घेतो काही वेळेला. तर शीर्षक मन. माझं मन आणि माझा मेंदू कसा. आपण मन आणि मेंदू फरक करत असतो, पण खरं म्हणजे या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. हा एक वेगळा विषय आहे, त्यात खोलात मी न जाता रचनेकडे पुढे जातो की माझं मन आणि माझा मेंदू यांचा 36चा आकडा. मन माझं तसं सरळ, पण मेंदूचाच रस्ता वाकडा. पूर्वी म्हणे मन गालावर असायचं, आणि म्हणूनच मनात आहे ते पटकन चेहऱ्यावर दिसायचं. मग पुढे खोटारडेपणा वाढत गेला आणि मन बसलं काळजात रुतून. आणि म्हणूनच आज मनात काय आहे ते पटकन नाही दिसत चेहऱ्यावर. मनाला मनवून मनाचा मागोवा घेतलाय का कधी कोणी? मनाला मनवून मनाचा मागोवा घेतलाय का कधी कोणी? आयुष्यभर आपण उगाचच काढत असतो एकमेकांची उणीदुणी. मना सज्जना भक्ती पंथेची जावे असे सांगून गेले समर्थ. मना सज्जना भक्ती पंथेची जावे असे सांगून गेले समर्थ. आपण त्यांची अमृतवाणी समजण्यासाठी आपण कुठे आहोत समर्थ. आणि शेवटी भ्रष्टाचाराच्या या दुनियेत मन काळजात रुतून बसते. आणि ते पुन्हा गालावर कधी बसायला मिळेल याची वाट बघतंय. संजय महोदय असं म्हणतात बहु सम्यक इदानीं सार्धषड्वादनं सप्तवादनापर्यंत चलति सति न चलति अस्तु धन्यवाद. मित्रांनो, असं म्हणतात की मनापासून कुठली गोष्ट केली, देवाची प्रार्थना केली ती नक्कीच फळते, आपली इच्छा पुरी होते. आपण सगळ्याचा आणि आपले गुरुजन, आपले शिक्षक लोक आपल्याला सांगत असतात. तर एका क्लासमध्ये एक प्राध्यापक आपल्या विद्यार्थ्यांना सांगतात की मनापासून प्रार्थना केली तर ती नक्की फळते. मनातल्या सगळ्या इच्छा देवाची प्रार्थना केली मनापासून तर त्या पूर्ण होतात. हा जगातला नियम आहे. एक विचित्र विद्यार्थी असतो, तो म्हणतो की सर हे अत्यंत खोट आहे, सपशेल खोट आहे, म्हणजे असं शक्यच नाही. म्हणजे तर सर म्हणतात नाही रे बेटा, माझा अनुभव आहे, सगळ्यांचा अनुभव आहे.
ती मनापासून प्रार्थना केली तर ती फळते, त्या इच्छा पूर्ण होतात. विद्यार्थी म्हणतो नाही सर, पण माझा अनुभव तसा नाहीये म्हणतो, ते शक्यच नाही. तर सर म्हणतात का असं म्हणतोय? तर विद्यार्थी म्हणतो की सर, जर का हे खरं असतं ना, जर का हे खरं असतं की मनातली प्रार्थना पुरी होते, तर आज तुम्ही माझे फक्त शिक्षक नसते, तर माझे सासरे पण झाले. मित्रांनो, ऑनलाईन कार्यक्रम जेव्हा असे घडत असतात तेव्हा आयोजकांशी बोलताना मी डॉक्टरांशी, पंकजींशी आणि श्यामलाशी पण बोललो होतो की प्रत्यक्ष कार्यक्रमात समोरासमोर उत्स्फूर्त दाद मिळत असते, टाळी मिळत असते आणि ती टाळी किंवा दाद किंवा हास्यांचा जो प्रतिसाद असतो तो आमच्यासारख्या कलाकारांसाठी एक एनर्जी, एक ऊर्जा देत असतो आणि त्यामुळे वेगळा आनंद कार्यक्रमाचा मिळत असतो. पण ऑनलाईनमध्ये ते शक्य नसतं, त्यामुळे त्या मर्यादा असतात. तरी पण सध्या परिस्थितीमध्ये आपण त्याचा आनंद मानूया अशा भावनेने आपण हा कार्यक्रम पुढे नेतोय. मी नेहमी म्हणत असतो की ऑनलाईन कार्यक्रम करणं म्हणजे रॅपर सकटची चॉकलेट खाण्यासारखं, की रॅपर न करता चॉकलेट खाल्ली तर चॉकलेट खाल्ली म्हणता येतं, परंतु त्याचा चवच कसं असो. सध्या परिस्थितीमध्ये टेक्निक आपल्याकडे उपलब्ध आहे, तर आपण सर्व आपापल्या ठिकाणी टाळ्या आशीर्वाद देऊ शकता. त्याबद्दल धन्यवाद. तुमचे वाजवतच असाल म्हणा हे. तर पुढे जाऊया. मी म्हणत होतो मन. तर अशा प्रकारे रात्री झोपताना मित्रांनो आपल्या घरामध्ये दुधाची किंवा ताकाची भांडी असतात ती स्वच्छ करून ठेवतो आपण, कारण दुसऱ्या दिवशी त्याच भांड्यात आपल्याला ताक किंवा दूध भरायचं असतं. त्यामुळे आपण काळजीने ते स्वच्छ करत असतो. एवढंच नव्हे तर आपल्या घरात जो केराचा डबा असतो त्याला डस्टबिन म्हणतात, ते डस्टबिन पण आपण खूप स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो आरोग्याच्या दृष्टीने. एवढी काळजी त्या कचऱ्याच्या डब्याची किंवा दुधाच्या पातेलीची आपण घेत असतो. परंतु जर का आपलं मन हा देखील एक डबा आहे किंवा एक पातेलं आहे, एक भांडं आहे असा विचार केला तर जेवढं त्या पातेल्याची किंवा कचऱ्याच्या डब्याची काळजी घेतो तेवढी रात्री झोपताना आपल्या मनाची आपण काळजी घेतो का? की त्यामध्ये भरलेला कचरा आपण रिकामा करतो का? त्याचं क्लिन्झिंग करतो का? असा प्रश्न बरेच वेळा मनाला विचारावा असं वाटतो आणि मी तर तो विचारतो. आणि माझा अनुभव आहे की जरा प्रयत्न केला तर आपण मनाचं क्लिन्झिंग करू शकतो आणि मन परत स्वच्छ करून दुसऱ्या दिवशी नवीन छान प्रसन्न चित्त होणारे असे विचार त्या मनात परत भरू शकतो. म्हणून काय वेळेला असं म्हणावं असं वाटतं मित्रांनो की कधी कधी केराचा डबाही मला मनापेक्षा बरा वाटतो. कधी कधी केराचा डबाही मला मनापेक्षा बरा वाटतो, कारण दिवसातून एकदा का होईना तो रिकामा तर होतो. आपण मात्र आपल्या मनात वाईट आठवणी साठवतो. आपण मात्र आपल्या मनात वाईट आठवणी साठवतो, पण मिळवतो काय? आपण त्यातून स्वतःचं दुःख वाढवतो. घडलेल्या जुन्या वाईट गोष्टी वर्षानुवर्ष मनात ठेवतो. घडलेल्या जुन्या वाईट गोष्टी वर्षानुवर्ष मनात ठेवतो आणि ज्यांच्यामुळे त्या घडल्या त्यांचा मात्र तिरस्कार करतो. परंतु आता आपण केराच्या डब्यासारखं मनही रोज स्वच्छ करायचं. परंतु आता आपण केराच्या डब्यासारखं मनही रोज स्वच्छ करायचं आणि विसरून जुनी दुःख साडी आनंदाने ते भरायचं. आणि कवितेच्या शेवटी सुखी होण्याचं हे तंत्र आता आपण सर्वांनी शिकायचं. सुखी होण्याचं हे तंत्र आता आपण सर्वांनी शिकायचं आणि स्वतः आनंदी राहायचं आणि दुसऱ्यांना आनंदी करायचं. स्वतः आनंदी राहायचं, दुसऱ्यांना जीवनाचा त्याचा अनुभव आपण स्वतः जर का घेतला आजूबाजूच्या विनोदातून तर नक्कीच आपलं मन नेहमी प्रफुल्लित राहून आपण जीवनाचा आनंद घेऊ शकतो. असंच एकदा एका डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये डेंटिस्ट त्या दंतवैद्याकडे एक तरुण मुलगा येतो आणि तो त्यांच्या पुढे स्वतःचा मोबाईल ठेवतो. तर डेंटिस्ट म्हणतात काय म्हणे, काय झालं म्हणे मोबाईल चालत नाही. अहो म्हणे तुम्हाला काही डोकं बिका आहे का? बाहेर पाठीने का वाचली? आय एम डेंटिस्ट म्हणे, हे काय मोबाईल रिपेअरिंग शॉप नाही आहे.
तो युवक लगेच म्हणतो अहो म्हणे ब्ल्यूटूथचा प्रॉब्लेम आहे म्हणे ब्ल्यूटूथचा. अशाच एका डेंटिस्टकडे एक माणूस दाढ काढायला दाढ म्हणे दाढ काढण्याचे किती पैसे. तर डॉक्टर सांगतात अहो म्हणे 300 रुपये. अहो म्हणे 300 रुपये दाढ खेचून काढायची तर 300 रुपये काय म्हणे. अहो म्हणे दाढ काढण्याचं म्हणजे त्याने इंजेक्शन आम्हाला द्यावं लागतं तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून. ते इंजेक्शन महाग असतं 250 रुपयाचं इंजेक्शन असतं. ते इंजेक्शन तेवढं असल्यामुळे 300 रुपये बाकी दाढ काढण्याचं फक्त 50च असं म्हणे. तर म्हणे तुम्ही इंजेक्शन दिल्याशिवाय माझी दाढ काढून टाका. डॉक्टर म्हणतात अहो असं नसतं करायचं खूप दुखतं म्हणे तुम्हाला त्रास होईल. नाही म्हणे तुम्ही तुमची दाढ काढा म्हणे माझी मला काही होणार नाही खात्री देतो. डॉक्टर म्हणे ठीक आहे तुमच्या रिस्कवर मी दाढ काढतो असं म्हणून डॉक्टर त्याला तिथे बसवतात. डॉक्टर त्याला बसवतात आणि पटकन त्याची दाढ खेचून काढून टाकतात आणि त्याला काही त्रासच होत नाही काही जाणवत नाही तू करत नाही. आणि डॉक्टर म्हणतो ते झालं म्हणे. हो म्हणे झाली दाढ निघाली तुम्हाला काही कळलं नाही त्रास झाला नाही. पेशंट म्हणतो नाही काही त्रास झाला नाही. हे 50 रुपये 50 रुपये देऊन त्याला फार नवाई वाटते. त्याच दिवशी संध्याकाळी त्याचा सिनियर डॉक्टर त्याच एरियामध्ये त्या सिनियर डॉक्टरचा पण दवाखाना हा ज्युनियर सकाळचा अनुभव त्यांना सांगतो म्हणे आज एक विचित्र पेशंट आला होता असं सगळं सांगतो. सिनियर डॉक्टर म्हणतो काय म्हणतो काय त्या पेशंटचं नाव म्हणे. म्हणतो नाव सांगतो म्हणे तो तुझ्याकडे आला पण. हो म्हणे का. अरे म्हणे माझ्याकडे त्याला न दुखण्याचं इंजेक्शन देऊन मी बाहेर बसवलं होता म्हणे तुझ्याकडे येऊन सुट्टाच तो दाढ काढून गेला म्हणे 50 रुपये. असे पेशंट देखील काढायला असे हुशार. हा मित्रांनो एकदा एका बायकोला तिचा नवरा विचारतो की अचानक माझा मृत्यू झाला तर तू काय करशील. बाई म्हणते अहो काय अभद्र बोलताय म्हणे दिवाळीचे दिवस सगळे चालले असं काय नाही म्हणे जीवनाचा काय भरोसा ना कधी काय होऊ शकतं. तर कधी माझा मृत्यू झाला तो अचानक तू काय करशील. तर बायको म्हणजे मी काय करीन बरं मी आहे ना तुमचा मृत्यू झाला तुम्ही माझ्या बहिणीच्या घरी जातोय. मग बायको म्हणते समजा माझा मृत्यू झाला तर तुम्ही काय कराल. म्हणतो काय म्हणजे माझा मृत्यू झाला तर तुम्ही काय कराल असं बायको नवऱ्याला विचारतो. नवरा म्हणतो मी पण तुझ्या बहिणीच्या घरी जात राहील. अशी गमत. असेच एक नवरा बायको रात्री झोपलेले असतात आणि 2 वाजता बायकोच्या मोबाईलवरती असं एक मेसेज ट्यून वाजते टणिंग असं वाचतो जोरात. तर रात्रीच्या शांततेमध्ये त्या आवाजाने नवऱ्याची झोप मोडते आणि तो पाहतो तो बायकोच्या मोबाईलवरती एक मेसेज. 2 वाजता माझ्या बायकोच्या मोबाईलवर कोणाचा मेसेज म्हणून कुतूहलाने पाहतो तो ब्युटिफुल असा मेसेज आणि भयंकर चिडतो की माझ्या बायकोला ब्युटिफुल मेसेज करणारा गाढव कोण आहे म्हणून खराबखोर माणूस कोण आहे. तेवढ्यात बायकोचा पण डोळा उघडतो मी काय झालं म्हणे. नवरा चिडून काय झालं काय म्हणे काय चाललंय म्हणे हा कोण हरामखोर म्हणे तुला रात्री 2 वाजता ब्युटिफुलचा मेसेज करतो. बायको म्हणजे अहो काय असं काय बोलतं पाहू म्हणे. बायको मोबाईल घेते आणि असं पाहते आणि बायको हसते. बायको म्हणे अहो ब्युटिफुल नाहीये बॅटरी फुलचा मेसेज आहे बॅटरी फुल. घडत असते. मित्रांनो आता लॉकडाऊनच्या काळामध्ये लग्न 50-100 माणसामध्ये होत असतात आपल्याला माहिती आहे. असंच एका लग्न प्रसंगामध्ये लॉकडाऊनमध्ये एका बाईंनी खूप गमतीदार विनोद केला म्हणजे उखाणा घेतला. त्या बाई उखाणा घेताना असं म्हणाल्या की लॉकडाऊनमध्ये सकाळी धुणभांडी दुपारी केर. लॉकडाऊनमध्ये सकाळी धुणभांडी दुपारी केर आणि अनंतरावांच्या पोटाचा कमी झाला घेर. की त्यामध्ये बाईला जे काही बोलायचं असतं ती पटकन सांगू शकते. अशीच एक मुलगी नवी नवरी पण स्वभावाने एकदम धीट. तर लग्नामध्ये ती उखाणा असा गमतीदार घेते की स्वयंपाकघराच्या डब्यात ठेवले होते फणसाचे गरे. स्वयंपाकघराच्या डब्यात ठेवले होते फणसाचे गरे. गोविंदराव दिसतात बरे पण चांगले वागतील तेव्हा खरे. उखाणे ही आपल्या मराठी भाषेतील एक सौंदर्य आहे विशेषता आहे. मला माहिती नाही आहे की दुसऱ्या कुठल्या भाषेमध्ये इतका छान उखाणा घेण्याचा प्रकार बायकोचं किंवा बायकोने नवऱ्याचं नाव उखाण्यातून घ्यावं.
एक आपली मराठी भाषेची विशेषता आहे. किंवा अशी काही वेळेला गमतीदार एका नवरा बायकोमध्ये असंच काहीतरी हे होतं आणि नवऱ्याला शेवगाच्या शेंगाचं पिठलं खूप आवडतं नेहमी, म्हणून त्याची बायको प्रेमाने शेवगाच्या शेंगाचं पिठलं करते. आणि जेवायला बसायच्या अगोदर दोघांमध्ये काहीतरी मतभेद होतात, म्हणून रागाने नवरा पिठलं खाल्ल्याशिवाय उठून जातो. आता विषय तिथे संपला असं नवऱ्याला वाटतं. त्यानंतर 2 दिवसांनी लग्न प्रसंगात जातात, तिथे त्या बाईला उखाणा घेण्याचा आग्रह होतो. आता ही बाई हुशार, 2 दिवसापूर्वी झालेलं छोटे मोठे मतभेद केलं तिथे आठवतात आणि ती बाई या शेवग्याच्या शेंगाच्या पिठल्याचा एक उखाणा घेते. ती बाई असं म्हणते की 2 दिवसापूर्वी केलं शेवग्याच्या शेंगाचं पिठलं, 2 दिवसापूर्वी केलं शेवगाच्या शेंगाचं पिठलं आणि 2 दिवसापूर्वी केलं शेंगाचं पिठलं, त्यात खोबरं घातलं किसून. शेवगाच्या शेंगाचं केलं पिठलं, त्यात खोबरं किसून आणि दिनकरराव बसले रुसून, तर मीच खाल्लं चाटून पुसून. बहुतेक बायकांनी लक्षात ठेवलं असेल तरी काम असेल केलेलं. असं उखाणे आणि म्हणी इतक्या आपल्याकडे की त्याचा एक वेगळा कार्यक्रम होऊ शकतो. एक शेवटचा उखाणा मी सूरवाणी संस्थेसाठी घेऊन पुढे जाणार आहे. तो म्हणजे असा की संगीतात स्वर तालाबरोबर लयची साथ हवी. मित्रांनो, संगीतात स्वर तालाबरोबर लयची साथ हवी, देवा पुढल्या निरंजनाला तेला तुपाची वास हवी. संगीतात स्वर तालाबरोबर लयची साथ हवी, देवा पुढल्या निरंजनाला तेला तुपाची वास हवी. सूरवाणी संस्थेची चांगली प्रगती नक्कीच होईल, पण त्यासाठी संस्थेला आपल्या सर्वांची साथ हवी. त्यासाठी संस्थेला आपल्या रचनेबद्दल विनोदाबद्दल मित्रांनो आपल्याला कळत असतात. आणि कोणीतरी असं वाक्य केलं की वाईफ इन लाईफ इज पार्ट ऑफ लाईफ. लाईफ हा वाईफ इन लाईफ हा वाईफ इन लाईफ इज पार्ट ऑफ लाईफ. Wife in life is part of life, but life with wife is part of life. असं मित्रांनो, खरं म्हणजे पती पत्नी किंवा नवरा बायको हे नातं किती सुंदर असतं. एक प्रेमाचं, विश्वासाचं, पक्क घट्ट असं नातं असतं. कदाचित आजच्या काळामध्ये एक विनोदाचं माध्यम म्हणून त्याला फार खालच्या पातळीला आणलं तर हा आपल्या दुर्दैवाचा विषय आहे. परंतु अपार्ट फ्रॉम विनोद हे छान नातं, पण काही वेळेला एक वेगळ्या पद्धतीने त्याचं सादरीकरण होत असतं. सादरीकरण रचनेमध्ये असं म्हणतात की प्रत्येकाच्या नशिबात एक बायको असते. प्रत्येकाच्या नशिबात एक बायको असते, पण त्याला समजत नसते की ती डोक्यावर केव्हा बसते. प्रत्येकाच्या नशिबात एक बायको असते, पण त्याला माहीत नसते की ती डोक्यावर केव्हा बसते. बायको इतरांशी बोलताना मृदू आणि गोड स्वरात बोलते. बायको इतरांशी बोलताना मृदू आणि गोड स्वरात बोलते, पण ब्रह्मदेवालाही कळलं नाही की नवऱ्याने काय पाप केलेले. म्हणून बायको त्यांचं कौतुक करते. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली म्हणून बायको त्यांचं कौतुक करते. आणि नवरा अख्खं घर चालवतं पण बायको मात्र गप्प. वस्तू कुठे ठेवली ती बायको विसरते. वस्तू कुठे ठेवली ते बायको विसरते, पण उगाच दिवसभर नवऱ्यावर डाफरते. स्वतःच्या लग्नात पाचवारी नेसताना देखील तिला होत होती खूप मोठी. स्वतःच्या लग्नात पाचवारी नेसताना तिला होत होती खूप मोठी, पण आज 9 वारी गोल नेसताना तिला पडते खूप छोटी. मित्रांनो, बायकोच्या प्रेमाचं अशी वेगळी तऱ्हा असते. बायकोच्या प्रेमाची वेगळीच तऱ्हा असते. हवे तेव्हा रेशनिंग लागते आणि नको तेव्हा उतू जाते. आणि साठीनंतर मात्र एक मात्र बरं असतं. साठीनंतर एक मात्र बरं असतं. हे माझ्या 60 वयानंतर मी अनुभवतो म्हणून सांगतो. हा, वयाच्या 60नंतर एक मात्र बरं असतं. बायको जरी ओरडून बोलली तरी नवऱ्याला ऐकूच येतं. काट्याकुट्यांच्या रस्त्यातून नवरा बिनधास्त चालत असतो. काट्याकुट्यांच्या रस्त्यातून नवरा बिनधास्त चालत असतो.
कारण तेथे त्याला बायकोचा द्वंद्व आणि मस्त सहवास. बायको परगावी गेली की देवा शपथ करमत नसतं हो. बायको परगावी गेली देवा शपथ करमत नसतं, कारण घरात तिच्यासारखं चिडचिड करणारं दुसरं कोणीच नसतं. बायकोची भांडलो तरी करमत नसतं. बायकोशी भांडलो तरी करमत नसतं. ती जरा वेळ जवळ नसली तरी आपलं सगळं काम अडत असतं. आणि अव्यवस्थित संसाराला नक्कीच व्यवस्थित वळण लागतं. लक्ष देऊ नाही का मित्रांनो? अव्यवस्थित संसाराला व्यवस्थित वळण लागतं, पण त्यासाठी बायकोचं अधूनमधून ऐकावं लागतं. बायकोशी भांडलो तरी नंबर होता शुभदा जोशीचा. माझ्या पुढे नंबर होता शुभदा जोशीचा. मानेला ती देव न हिसडा, मानेला ती देव न हिसडा, नकळत सवयीने. मानेला ती देव न हिसडा, नकळत सवयीने. लिहू लागली पेपर जेव्हा पानांवर पाने. मऊ रेशमी मोहक काळा, शेपट्याचा भार. नीट ऐका. मऊ रेशमी मोहक काळा, शेपटाचा भार. तिचा तत्क्षणी येऊन पडला माझ्या बाकावर. मऊ रेशमी मोहक काळा, शेपटाचा भार. तिचा तत्क्षणी येऊन पडला माझ्या बाकावर. कविता प्रामाणिकपणा बा किती. 3 तास एक चित्त मी, 3 तास एक चित्त मी तिच्या शेपटात. 3 तास एक चित्त मी तिच्या शेपटात. एकही ओळ लिहिली नाही उभ्या पेपरात. एकही ओळ लिहिली नाही उभ्या पेपरात. शेवटची ती घंटा होता आलो भानावर. शेवटची ती घंटा होता आलो भानावर. कळले आम्हा जगणे आता गावी शेतावर. कळले आम्हा जगणे आता गावी शेतावर. केसांनी त्या गळा कापला, केसांनी त्या गळा कापला अलगदची माझा. कवी म्हणतो केसांनी त्या गळा कापला अलगदची माझा. पिळत शेपटा परी बैलाचा जगतो हा राजा. आणि शेवटी कवी असं म्हणतो की शेतावरच्या मोठेवरती माझी उपजीविका. शेतावरच्या मोठेवरती माझी उपजीविका. अहो शिक्षणास मी पारका, शिक्षणास मी पारका आणि शुभदा प्राध्यापिका. असो तो कई बार परिवार में बेटा हो या बेटी हो, समझदार या संस्कारी माता पिता जो होते हैं उन्हें बेटा या बेटी कोई फर्क नहीं होता, फर्क नहीं करते. वो दोनों को समान मानते हैं क्योंकि समझदार होते हैं. फिर भी कई बार बेटा और बेटी के बारे में कहा जाता है कि बेटा अगर पारस है, बेटा अगर वारस है तो बेटी पारस है. बेटा वारस है तो बेटी पारस है. बेटा अगर वंश है तो बेटी अंश है. बेटा अगर तन है तो बेटी मन है. बेटा अगर शान है तो बेटी आन है. बेटा अगर मान है तो बेटी स्वमान है. बेटा अगर स्वार्थ है तो बेटी निस्वार्थ है. बेटा अगर प्रेम है तो बेटी पूजा है. बेटा अगर शब्द है तो बेटी अर्थ है. बेटा अगर गीत है तो बेटी संगीत है. बेटा अगर फूल है तो बेटी सुगंध है. बेटा अगर परिवार का तारा है तो बेटी दो परिवार का सितारा है. बेटा अगर संस्कार है तो बेटी संस्कृति है. बेटा अगर दवा है तो बेटी दुआ है. बेटा अगर भाग्य है तो बेटी सौभाग्य है. बेटा अगर विश्वास है तो बेटी विश्वास है. बेटा अगर शक्ति है तो बेटी भक्ति है. और अंत में बेटा अगर गरजता मेघ है, बेटा अगर गरजता मेघ है
तो बेटी प्रेम से बरसने वाली बजरी है। और दोस्तों, ऐसी बेटी जब बड़ी होकर किसी की माँ बनती है और किसी की दादी बनती है, बूढ़ी माँ बनती है, बूढ़ी अम्मा बनती है, बूढ़ी दादी बनती है, तब कभी कभी उसे परिवार का बंटवारे की भी नौबत आती है। बुढ़ापे में उस बूढ़ी दादी पर बंटवारे की भी नौबत। ऐसे ही एक परिवार में, ऐसे ही सन्नाटा छाया था बंटवारे के किस्से में। ऐसे ही एक परिवार में सन्नाटा छाया था बंटवारे के किस्से में, जब मां ने पूछा, मैं हूं किसके हिस्से में? मेरे तकदीर में शायद दुख नहीं होता अगर तकदीर लिखने का हक मेरी मां को होता। मेरी मां आज भी अनपढ़ है, मेरी मां आज भी अनपढ़ है। प्यार से रोटी मांगता हूं तो प्यार से दो देती है। मेरी मां कभी ये नहीं कहती बेटा मुझे खुश रखना, मां कभी ये नहीं कहती कि बेटा मुझे खुश रखना, और मां हमेशा ये कहती है कि बेटा तू हमेशा खुश रहना। मां की बात कभी खाली नहीं जाती, मां की दुआएं कभी खाली नहीं जाती, और मां की बात कभी टाली नहीं जाती। दोस्तों, बर्तन मांजकर एक मां 4-4 बच्चों को आसानी से पालती है। बर्तन मांजकर एक मां 4-4 बच्चों को आसानी से पालती है, पर 4 बच्चों से मिलकर एक मां मुश्किल से भी संभली नहीं जाती है। कैसे खाएंगे उस मां के हाथ की गरम गरम रोटियां? कैसे खाएंगे उस मां के हाथ की गरम गरम रोटियां अगर हम पैदा ही नहीं होने देंगे हमारे घर में बेटियां? और बेटी क्या होती है? कलाई पर राखी बांधने के लिए बेटी की जरूरत होती है। कलाई पर राखी बांधने के लिए बेटी की जरूरत होती है। जन्म लेने के लिए मां की जरूरत होती है। बच्चों को कहानी सुनाने के लिए दादी और की जरूरत होती है। बच्चों का लाड प्यार पूरा करने के लिए मौसी की जरूरत होती है। बचपन में हलवा खिलाने के लिए प्यारे से के मामी की जरूरत होती है, और दिल की किताब खुली करने के लिए अच्छे सखी सहेली की जरूरत होती है। जीवन संगिनी बनकर, पत्नी बनकर जीवन भर साथ देने के लिए अच्छे जीवन संगिनी की जरूरत होती है, पर यह सबसे पहले बेटी के जिंदा रहने की जरूरत होती है। यह है बेटी। आणि मित्रांनो, हीच मुलगी जेव्हा पुढे जाऊन कोणाची आई बनते, तेव्हा तिच्या ममतेवर, तिच्या प्रेमावर एक वेगळा प्रकारचा रंग निखार येतो। आणि आईच्या प्रेमाविषयी, तिच्या ममतेविषयी किती बोललं, किती लिहिलं तरी शब्द तोकडे पडतात आणि वाणी थकून जाते। आईच्या ममतेविषयी फक्त 4 ओळी सांगताना मी म्हणेन मित्रांनो की आईची ममता कशी असते, तर डोळे बंद करून प्रेम करते ती प्रेमिका। लक्ष दे माहिती का? डोळे बंद करून प्रेम करते ती प्रेमिका, डोळे किलकिले करून प्रेम करते ती दासी। डोळे बंद करून प्रेम करते ती प्रेमिका, डोळे किलकिले करून प्रेम करते ती दासी, डोळे उघडे ठेवून प्रेम करते ती पत्नी, आणि डोळे बंद होईपर्यंत प्रेम करते ती मित्रांनो, फक्त 2 अक्षरांचा हा आई शब्द आ आणि ई, पण आकाश एवढी व्यापकता आहे असं आपले साहित्यिक म्हणतात आणि आपल्यालाही अनुभव आहे। आसमंतातला ईश्वर अशी आईची व्याख्या केली तरी चालेल। असा हा आसमंतातला ईश्वर नेहमी आपल्या सोबत राहत असतो अशी आई। आणि हे आई हे व्यक्तिमत्व असं असतं की ती घरातल्या प्रत्येकावर एवढंच प्रेम करत असते, सारखंच प्रेम करत असते, तिच्यासाठी काही दुजाभाव नसतो। आणि घरातला प्रत्येक सदस्य जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत त्यांच्या वाटेकडे तिचे डोळे लागलेले असतात, सतत ती वाट पाहत असते। म्हणून सांगावंसं वाटतं की सर्वांच्या वाटेकडे डोळे लागलेली ही आई सगळ्यांची वाट पाहत असते। म्हणून मी म्हणतो की प्रत्येक घराला वाट पाहणारे सुंदरसं दार असतं, प्रत्येक घराला एक सुंदरसं दार असतं। या सुंदरशा दाराचं नाम आई असं असतं।
प्रत्येक घराला वाट पाहणारं एक सुंदरसं दार असतं. या सुंदरशा दाराचं नाव आई असं असतं. आणि या दाराला मऊ आणि उबदार मायेचं परिमाण असतं. खरंच प्रत्येक घराला वाट पाहणार एक सुंदरसं दार असतं. या सुंदरशा दारावर मायेचं महिरपी तोरण असतं. घरच्या आतिथ्याचं ते एक परिमाण असतं. या सुंदरशा दारावर मायेचं महिरपी तोरण असतं. घरच्या आतिथ्याचं ते एक परिमाण असतं. आणि उंबरठा आडच्या नीती मर्यादेचं त्याला भान असतं. खरंच सांगतो, प्रत्येक घराला वाट पाहणारे ते कधी सडत नसतं. वैभवाच्या उन्मादानं ते कधी फुगत नसतं. खरंच प्रत्येक घराला वाट पाहणारे एक सुंदरसं दार. सर्वांच्या स्वागतात नेहमी तुकडा पाणी घेऊन सज्ज असतं. खरंच आई तशीच असते ना, सर्वांचं स्वागत करत. तेव्हा सर्वांच्या स्वागतात नेहमी तुकडा पाणी घेऊन सज्ज असतं. लेकीच्या पाठवणीला डोळ्यातील पाणी मागे सारीत असतं. सर्वांच्या स्वागतात नेहमी तुकडा पाणी घेऊन सज्ज असतं. लेकीच्या पाठवणीला डोळ्यातील पाणी मागे सारत असतं. आणि व्यसनानं लडखडलेल्या पावलांना नेटानं टाळ्यावर आणत असतं. खरंच प्रत्येक घराला वाट पाहणारं एक सुंदरसं दार. आणि शेवटी मी म्हणेन मित्रांनो, आपण आयुष्यात एक व्रत घ्यायचं असतं. आपण आयुष्यात एक व्रत घ्यायचं असतं. या सुंदरशा दारावर उपहासाचं शस्त्र चालवायचं नसतं. आपण आयुष्यात एक व्रत घ्यायचं असतं. या सुंदरशा दारावर उपहासाचं शस्त्र चालवायचं नसतं. आणि शब्दांच्या छेनी हातोडीनं ते मोडकळीत आणायचं नसतं. आणि आई नावाचं हे सुंदरसं दार काळजीनं जपायचं असतं. आई नावाचं हे सुंदरसं दार अत्यंत काळजीनं जपायचं अशी असते आई. वा वा. तेव्हा मित्रांनो, सदा सर्वदा कार्यरता अस्ति तस्या संस्थाद्वारा मत्कृते हास्यतरंग इति कार्यक्रमं प्रस्तुतं कर्तुम् अवसरं दत्तवन्तः. तदर्थम् अहं माननीय डॉक्टर हर्षवर्धन महोदयानां तथैव सर्वेषां पदाधिकारिणां प्रति तथैव भवन्तः सर्वे प्रेक्षकाः स्व अमूल्यसमयं दत्त्वा उपस्थिताः अभवन्. अतः तेषां सर्वेषां प्रति मम कृतज्ञताभावं प्रकटं करोमि. तथैव धन्यवादं वदामि. मित्रांनो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला भेटण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मलाही खूप आनंद होतोय. एक नवीन मैत्रीचं नातं आपलं निर्माण झालेलं आहे. आणि नुकतीच दिवाळी गेली असली तरी देवदिवाळीपर्यंत आपण दिवाळीच्या मूडमध्ये असलेला म्हणेन की चिमूटभर माती म्हणे मी होईन पणती. चिमूटभर माती म्हणे मी होईन पणती. तिसभर कापूस म्हणे मी होईन वाती. चिमूटभर माती म्हणे मी होईन पणती. तिसभर कापूस म्हणे मी होईन वाती. थेंबभर तेल म्हणे होईन संजय महोदय. तू सम्यक असते सगळं. नमो नमः. हा शृणोति अधुना अन्तिमं वाक्यमस्ति मम. चिमूटभर माती म्हणे मी होईन पणती. तिसभर कापूस म्हणे मी होईन वाती. थेंबभर तेल म्हणे होईन मी साथी. ठिणगी पेटतात तेजातील असंख्य दीपज्योती. अशा दीपज्योतींप्रमाणे सदैव उजळो तुमची आमची प्रवास. नमो नमः. धन्यवाद. शुभम भवतु. सर्वत्र आनंदा भवतु सर्वे भवन्तु आनंदमयाः. सर्वत्र आनंदा भवतु सर्वे भवन्तु आनंदमयाः. सर्वे आनंदेन जीवन्तु मा कश्चिदपि आनंदं विना भवेत्. मा कश्चिदपि आनंदं विना भवेत्. शुभं भवतु. धन्यवाद.